शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचं या सरकारने काम केलेलं आहे आणि अजून देखील डांबरी रस्ता अजून घेतला डायरेक्ट व्हाईट कार्डच्या नावाखाली ते सरळ सरळ आणि त्या रस्त्याचं लोकार्पण सोहळा केला. त्यांच्या सोहळ्याची कामं अद्यापही अपूर्ण आहे. धन्यवाद. आपण इशारा देण्यात आलेला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांच्या कार्यालयाला जारी करण्यात आला. त्यामुळे पुढचे काही तास बघा राज्यात कुठे कुठे किती पाऊस पडणार आहे. महाराष्ट्रात डाले तिथं वारं लागायला का तुला सोप्यावर? इकडे येऊन झोपलीच आहे आज? झोपली जेवण? दूध पित नाहीस काय? दूध पित नाहीस? दूध नको? दूध पी. दूध पिऊन झोप. नको नको का डॉली आहे? सोप्यावर झोपली होती इकडे डॉली. टेडी बेअर इकडे पडल्या दिसते का पालती? टेडी बेअरच्या मागे झोपली होती. टेडी बेअरला पालती केली तुम्ही. आता खिडकीतून इकडे वारे यायला लागले म्हणून तिच्या घरात जाऊन झोपली. ही आहे डॉलीचं छोटेसं घर. मस्त आहे की. मिशोवरून घेतलं होतं ते. छान आलेलं आहे बघा. एवढा वेळ आता डॉली सोफ्यावर झोपली होती. तर ही बॅग सून तयार झाली. ही मोठी क्लोथ स्टोरेज बॅग आहे. तिथे बॅगेची मला ऑर्डर आली होती. त्या 4 बॅगा टोटल शिवून द्यायच्या होत्या. 3 बॅगा मी सोडलेल्या आहेत आता. आणि ही 4थी बॅग आता तयार झाली. फक्त बोट वगैरे करायचं राहिलं होतं ते आता करून घेतलं. भरपूर कपडे बसते मशनीवर जेव्हा शिवायला बसते की नाही, डॉलीला मशनीवरच घ्यायचं असते. किती काय पण खेळायला द्या. आता इकडे नेम लावल्या, बघूया आता काय करत्या. पण ते सगळे खेळणे घेऊन इकडेच यायचं, मशनीकडेच यायचं. खेळणे घेऊन सगळं माझ्या पायात ते. त्या मशीन कसं चालवायची मी हे बघा. आता इथं कपड्याच्या गाठोड्या फुल मी गेल्या वेळी एक तयार करून ठेवलेलं, फुल दिलंय खेळायला बघा. 1 नंबर फुटबॉल प्लेअर होणार आहे डॉली. हे काय पळालं मधनच असं सोडते आणि किचन मध्ये पळत्या. काय करते काय माहिती. की बघा आता ही बॅग शिवल्या, इथं शिवून ठेवलंय खाली. काय केलं बघा ती बॅगेचा अवतार सगळा. बॅग सगळी चेपून टाकली. आतमध्ये जाऊन बसल्या बॅगेच्या खेळ करत. माझा सगळा मशनीचा पसारा पडला इथं असं. कपडे अजिबात शिवू देत नाही बाई ही डॉली. आता मी तर म्हणते डॉलीलाच शिवायला बसवते मी आता. कपडे शिवायला डॉलीलाच लावते आता. ए डॉली चल, हे तर तुझं खेळणं. हे बघा डॉलीचं खेळणं. हे काढून मी खेळायला दिलेलं आहे डॉलीला. ह्याच्याने खेळायला लागल्या. डॉली हे बघ हे बघ हे बघ. आणि बघा बघा खेळते पिल्लू. झोप काढून उठले आता. इथे झोप काढून उठल्यावर का आता खेळ चालू झालाय तिला. मी असं मशनीवर बसल्यानंतर कपडे वगैरे शिवायला, ज्यावेळी कटिंग करायला खाली बसते की नाही त्यावेळी काय खरं नाही. अजिबात कटिंग करून देत नाही. आणि ते कापड पण असं खाली अंतरूनच देत नाही. ते येते हातात कात्री असतं, एक तर स्पीडनं पळत येते. एक तर तिला हँडल करायचं, कात्रीला बाजूला करायचं तेच कळत नाही. आता इथं काय चालू आहे काय. परत गेली बघा, आता गेली परत मशनीवर. डॉली असं गेलीस तर मी कसं करायचं ग काम. इकडे या, इकडे येऊन खेळ. हे तर हे बघ तुझं फुल. फुल बघ, या फुल बघ, फुल बघ. डॉली डॉली पण एक फुलच आहे. डॉलीसाठी हे फुल. हे बघ या, हे बघा कसा नेम लावते. नेम लावते डॉली. आधी 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 आधी. आओ माझ्या हाताकडे नको. ओय गो, चावती चावती. दात सळसळ करावं लागलेत. पकड या, पकड.
ते बघ येऊन जाऊन मशनीकडेच नुसतं तूच शिवत आहे तिथं कपडे. चल चल तुला शिवायला शिकवतो मी. चल डॉली माझं काम तूच करत आहे. दरी ये पकड. येऊन जाऊन तुला इकडे देते नाही खेळायला तरी तिकडेच का पळतेस. हे धर तरी पटकन धर. इथं बघ इकडे बघू नकोस. माझ्या तोंडाकडे बघू नकोस. हे धर घे. चल ये पटकन ये इकडं. चला कुणाला तर पाडणारच आहे आता. पायात येऊन आम्ही तोंड वर करून चालणार. हे खालणं येते आडवं खालणं येते. हे कुणाला दिसणार आहे. फास्ट मध्ये कोपऱ्यात येते आणि दातावर पाडते कुणाला तर. आता कुणाची तर दात पाडते आज डॉली. चलो आली परत आली पाणी. नको डॉली नको. बघितलं का हे असं असते हिचं पिडायचं काम. असं पिडायचं काम असते. तूच बस तिथं मशिनी जवळ. आता मी येतो इकडं साईडला येते मी. काय साईडला बसतो मी. तूच बस तिथं. चला बाबा मी पण पुराने कपडे काढल्यात. इथे नेमकं पुराने कपडे बर्तन लेलो म्हणाल्यात. मी बी पुराने कपड्यापासून नाही बनवायचं चाललंय माझं काम. सगळं काढून ठेवले. हे सोफ्याचं कवर हे मागं शिवलं होतं तर बरेच दिवस झालं शिवून. हे जर इथं खालच्या साईडचं शिवायचं राहिले बघा. अजून कटिंग करून ठेवले. अजून शिवायचं आहे आता मी 30 पीस काढल्यात इथं राहिलेलं. पण आता ही डॉली शिवून दिली तर खरं ना. ए डॉली चल इकडं. चल बास कर खेळ तुझा. इकडे हे पकड फुल धर. डॉली कुठे गेलीस. हे असं असते मशनीवर शिवायला बसलो की माझं काम कमी आहे तिला जास्त बघायला लागते. आता गेली बघा आत पळून. मगापासून आडवा तुम्ही. जसं मशनीवर शिवायचं काम थांबलं की पळून गेली. आता पुन्हा शिवायला बसली की आणि इथं पायात. माझं शिवायचं काम काहीच विन झाले त्यामुळे टंगळ मंगळ जास्त व्हायला लागले. बरं काम कमी. कपडे पडल्यात शिवायचे सगळं राहिले. 5-6 पिशव्या झाल्यात. सगळं ढीग लागलाय. पसारा झालाय कपड्यांचा. मशनीवर शिवायला बसायचं म्हणल्यावर किती पसारा होते तुम्हाला पण माहीतच आहे. त्यात हे डॉलीचा सगळा पसारा खेळण्याचा. आणखीन काम वाढवून ठेवत्या. मला काम आवरायला पण देत नाही लवकर. तर आता बॅगा तर शिवून झालेल्या आहेत. अशा मोठ्या छान बॅगा झालेल्या आहेत बघा. टोटल 4 बॅगा शिवलेल्या आहेत. आता 4 बॅगांची ऑर्डर आली होती. तरी छोटी ह्याच्यापेक्षा डबल साईज मोठी अशी बॅग. ही बॅग आहे बघा. तरी हे असं वेगवेगळं इथं लावलंय. म्हणजे तसं त्यांनी मटेरियल दिलं होतं वेगवेगळं. सिंगल पीसमध्ये दिले होते त्यामुळे तसं पॅटर्न मी डिझाईन केलेलं आहे. असं वेगवेगळं जॉईंट करून जसं डिझाईन करून शिवता येतील तसं शिवा म्हटले त्यांनी. कारण मोठं असं अखंड पीस नव्हतं त्यांच्याकडं. त्यामुळे ब्लाऊज पीसमधलंच कापड दिले होते. त्यामुळे हे असं जॉईंट करून मी असं डिझाईन केलेलं आहे. घ्या आली बघा ही करामती. चवायचं काम सुरू आहे. आता चवायचं काम सुरू आहे. हे धर ह्याला चावत बस. पकड. चला झालं काय तुझं खेळ. झालं. बघा बघा चिडली बघा. घराचा दरवाजा ओपन केला. चिडली बघा. चिडली. बघा चिडली. चिडकी बाई बघा ही. तिकडे बघ मोबाईलकडे. बघितली का अशी चिडकी. चेहऱ्यावर एक्सप्रेशन एवढे कळतात ना तुझे. क्लिअर कट. चिडलेली बरोबर दिसती.
का बरं आता का ग डॉली सोडा म्हणायला लागले विस्कडतो सगळं का सगळं विस्कडतो विस्कटते सगळं हो ग का आवाज अजून काढाली धरून ठेवले म्हणून ओरडा लागल्या सोडा म्हणाले मला खुलं असं खुल्या मैदानात सोडा काय कुठं सोडायचं तुला थांब थांब सोडतो थांब 1 मिनिट थांब तू तिथं मशनीकडे जाणार का नाही तेवढं सांग मग मशनीकडे जात नाहीस ना त्या मशीन मध्ये जायचं नाही म्हणाली. नंतर बघू ते म्हणाले आवाज काढायला लागली. बघ 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 पडली बघा हा गेली मशनीकडेच गेलं बघ गेली बाई मशनीजवळ काय करू ह्या डॉलीचं आता काय करू आता तुम्हीच सांगा गेली बघा परत डॉली एक झरटा दे त्याला एक मार त्याला त्याशिवाय येणार नाही ते. चला सगळं मग देणार नाही ते. चला डॉलीचा हा काही खेळ आज संपणार नाही तिचं असंच चालू राहते बघूया मला आता राहिलेले मी सगळं काही शिवून घेते नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवतेच मी काय काय स्टिच केलेलं डॉलीचा खेळ बघूया काय काय चालले तर बघायचं गेली आता दूध प्यायला गेली पळापळ करून भूक लागली तिला आता दूध पिते आणि बघू आता जर झोपायचा मूड आला तिचा तर ती झोपत्या तर पुन्हा आणि पळापळ करेल तर चला मग बाय सगळ्यांना भेटत पुढच्या ब्लॉग मध्ये कसा वाटला ब्लॉग कमेंट मध्ये सांगा नक्की बाय बाय